उत्तर देऊ का असं दोघांच्या मध्ये बसून मी हो म्हणू का तुम्हाला जाणार जरी बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव साहेब हे NDAचा दरवाजा ठोठवत आहेत. कारण जी स्थिती त्यांची झालेली आहे, ज्या 21 जागा लढवून 9 जागांवरच विजय मिळालेला आहे आणि तो 9 जागांवरच्या विजयामध्ये जर मुस्लिम मतांचं प्रमाण जर तुम्ही बाहेर काढलं तर त्यांच्या सीट ह्या संपूर्णपणे हारलेल्या आहेत. आणि त्यांच्या हे लक्षात आलं आहे की मराठी माणूस आणि हिंदू माणूस हे संपूर्णपणे इतर जाती धर्माचे सगळे लोक हे आमच्या NDAकडे आहेत, शिवसेनेकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे जर ते तसेच राहिले तर त्यांची स्थिती इतर जे काही RPI वगैरेचे जे पक्ष आहेत त्याच्यासारखी होईल. आणि म्हणून त्यांचं काम सुरू आहे दरवाजा ठोठवायचं. आणि ज्या तडफेने ते बोलले आम्ही घेणार नाही, त्या तडफेने त्यांनी उत्तर का नाही दिलं की आम्ही NDAत जाणार नाही. त्यांनी तो प्रश्न टाळला आणि पडद्यामागची जी भूमिका त्यांची सुरू आहे ती भूमिका जनतेला पण कळते महाराष्ट्रातल्या, की त्यांची जमीन पायाखालची घसरलेली आहे. म्हणून त्यांना 10 वेळा हे सांगावं लागतं की आमचा विजय आहे, आमची सत्ता येणार, आमची सत्ता येणार. कारण आडात नाही तर पोऱ्यात काय येणार. 2 लाख मतं तर आम्हाला जास्त आहेत, यांची सत्ता येणार कुठून येणार. मराठी माणूस, हिंदू माणूस आमच्याकडे आहे. आणि उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव साहेब काय बोलले की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्ती, हिंदू देशभक्ती बंधू भगिनींनो अशी करतो. याच्यापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करायचे की माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी. आता ते काय म्हणाले की मी देशभक्ती बंधू भगिनींनो अशी सुरुवात करतो. मग हिंदुत्व सोडलंय का, हा आमचा त्यांना सवाल आहे. प्रणिती शिंदेने खूप मोठे आरोप केलेले आहेत. सोलापूर लोकसभेमध्ये दंगल घडवण्याचं प्लॅनिंग BJPचं होतं, त्यांना आपला अपयश दिसत होतं आणि मोठा आरोप केलेला आहे दंगल घडवण्याचा प्लॅनिंग BJPने केलं होतं. मला असं वाटतं की प्रणितीताईंनी हा आरोप करणं हे पोरखेळपणाचं काम आहे. कारण जर दंगल करायची आणि दंगल घडवायची हा जो प्रकार या देशामध्ये कोण करत आहे असं मला वाटत नाही. त्या वेगवेगळ्या समुदायाच्या काही भडकलेल्या डोक्यांनी त्या दंगली होतात, त्या कोण करत असेल अशा मताच्या आपण नाही आहोत. तर अशा पद्धतीच्या गोष्टी करून जास्तीत जास्त पोलरायझेशन आपल्याकडे कसं होईल याचा परिणाम कदाचित प्रणितीताई करत असतील. चॅलेंज केलेलं आहे का 5 निवडणुकीच्या आधी 5 दिवसाआधी सर्व भाषण काढा, तुम्हाला कळेल का दंगल घडवण्याचं प्लॅनिंग सोलापूरमध्ये होत आहे. त्यांना अपयश दिसत होतं. नाही, भाषणाने कधी दंगली घडत नाहीत, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. भाषणाने दंगली घडत नाहीत. भाषण ऐकून भाषण संपल्यावर कोण जाऊन दगडफेक करत नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी झालेल्या नाहीत या महाराष्ट्रात आणि अशा काही गोष्टी होणार पण नाहीत. तर प्रणितीताईंनी उगाच आपण जिंकलेला आहात, आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे, उगाच त्या यशाला अशा प्रकारच्या स्टेटमेंट देऊन गालबोट लावू नये असा आमचा सल्ला आहे त्यांना. उत्तर पश्चिम मुंबईतून मोबाईल मतमोजणी केंद्रातून गेल्या म्हणून रवींद्र वैद्यचे मुंबई त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आणखी एका निवडणूक गुन्हा दाखल झालेला आहे. काय सांगाल, तुमच्याच पक्षाचे जे प्रतिनिधी होते, तुमच्याच खासदारांचे जे फॅमिली मेंबर. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, याबाबत आम्ही सगळी माहिती घेऊ. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रवींद्र वायकरांचा जो विजय आहे, शेवटी विजय हा एका मताने का होईना शेवटी तो विजय असतो. आणि जो आमच्या पक्षाच्या खासदाराचा झालेला विजय आहे तो विजय हा उभाटाला पचवता येत नाही आहे. तो विजय त्यांना सहन होत नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट त्यांच्याकडून केल्या जात आहेत. तर माझं उद्धव साहेबांना एक सांगणं आहे की शेवटी आपल्याला जी हार झालेली आहे आपल्याला ज्या मराठी माणसांनी आणि हिंदूंनी जे नाकारलेलं आहे ते आपण स्वीकारा. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्यात काय बदल करता येईल तो बघा. पण तुमची हार ही झालेली आहे
आणि तुमचा पराजय हा नक्की झालेला आहे आणि मराठी माणूस आणि खरा शिवसैनिक हा तुमच्याबरोबर राहिलेला नाही, हे तुम्ही कबूल करा आणि हे वास्तव आहे. राजू, मोदी सरकारमधले नवीन मंत्री कुमारस्वामींनी आरोप केला आहे, बँगळुरूमधून सरकारने आरोप केलेला आहे की कंपन्या गुजरातमध्ये जातात, त्यांना करोडो रुपयांचं अनुदान दिलं जातं, इतर राज्याच्या दिलं जात नाही किंवा कंपन्या गुजरातमध्ये याव्या म्हणून त्यांना अनुदान दिलं जातं. तुमच्याच सरकारमधले मंत्री आता बोलायला लागले. नाही, मला असं वाटतं की कुमारस्वामींनी त्यांची स्टेटमेंट त्यांनी मागे घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मला असं बोलायचं नव्हतं, पण अशा प्रकारे कोण अनुदान देत नाही. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ज्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घ्यायचा असतो किंवा ज्या राज्यामध्ये त्यांना त्यांचा माल किंवा त्यांच्या गोष्टी जास्त पद्धतीने उत्पादित करण्याचा त्यांना त्याचा फायदा घ्यायचा असतो, त्या राज्यामध्ये कंपन्या जातात आणि त्या राज्यात ज्या कंपन्या जातात त्या शेवटी परदेशी कंपन्या आपल्या देशात येतात. तेव्हा त्या कंपन्या भले कुठच्याही राज्यात गेल्या तरी केंद्र सरकार त्यांना अनुदान देतं, त्यांना आपल्याकडे, कारण त्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्मिती होते आणि त्याच्यामुळे राज्यावर अनुदान दिलं जातं आहे असं कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. 19 जूनला आपला वर्धापन दिन आहे, शिवसेना जोरदार साजरा करणार का, काय सुरू? नाही, नक्कीच, कारण या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये शिवसेना पक्ष म्हणून आमची कामगिरी अगदी उत्तम राहिलेली आहे. 15 जागांपैकी 7 जागांवर आम्हाला विजय मिळालेला आहे. याच्यापेक्षा पण अजून 4 जागा आमच्या वाढल्या असत्या, पण उमेदवार आमच्याकडून लेट झाले, काही उमेदवार बदलावे लागले. नाहीतर ही स्थिती 15 जागा लढवून 12 जागा आम्ही नक्कीच जिंकलो असतो. पण आता जर तरला महत्त्व नाही, तरीही 15 पैकी 7 जागा आम्ही जिंकलो आहे. 46.5 हा आमचा स्ट्राईक रेट आहे. आम्ही आनंदात आहोत की आमची कामगिरी चांगली झालेली आहे आणि शिवसेना सोडल्यानंतरची ही पहिली निवडणूक की या निवडणुकीत अख्खं महाराष्ट्राचं लक्ष होतं की मराठी माणूस आणि खरा शिवसैनिक कोणाबरोबर आहे, आणि ते सिद्ध झालेलं आहे की खरा शिवसैनिक आणि मराठी माणूस हा आमचे आदरणीय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे हा जो वर्धापन दिन आहे हा नक्कीच पूर्णपणे आनंदाने आम्ही हा साजरा करणार आहोत 19 तारखेला, आणि संपूर्णपणे मुंबईत आणि इतर ठिकाणी या पद्धतीचे बॅनर पोस्टर सगळीकडे लागतील आणि एका जल्लोषामध्ये, विजयाच्या जल्लोषामध्ये आमचा वर्धापन दिन आम्ही 19 तारखेला साजरा करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न आहे. लोपा बोर्डाला जी दिली आहे त्याच्यामध्ये काय? टीका होते. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की आमची जी शिवसेना आहे ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधीच देशप्रेमी मुसलमानांना बाजूला केलं नाही, त्यांनी देशप्रेमी मुसलमानांना जवळच केलं आणि त्यांच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये शाबीर शेख हे मंत्रिपदावर होते. त्याच्यामुळे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण घेऊन आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे पुढे जात आहेत आणि म्हणून आम्ही जे 10 कोटी रुपये जे दिलेले आहेत सरकारच्या माध्यमातून, पहिली गोष्ट, सरकार सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. सर्व धर्म सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन जाणारं सरकार आहे आणि देशप्रेमी मुसलमान जे आहेत त्यांनाही बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. आणि म्हणून हे 10 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते या राज्यातील देशप्रेमी मुसलमानांच्या कार्यासाठी दिलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात शंका घेण्याचं काही कारण नाही आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जातो. शेवटचा प्रश्न, जसं लोकसभा निवडणूक तेव्हा अनेक इन्कमिंग सुरू होतं तुमच्याकडे, आता विधानसभा 3 महिन्यांनी येणार आहे, 2-3 महिन्यांनी अजून इन्कमिंग असणाऱ्या का आमदारांनी काही आमदार वाटेल आहेत? या प्रश्नाचं उत्तराचं उदाहरण आम्ही कालचंच देईल की कालच आमच्याकडे पक्षप्रवेश झाला, कॉर्पोरेटर्स आमच्याकडे आले, पुष्कळ आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेसचे पण आमदार आहेत,
उभाटाचे काही उच्च पदसिद्ध कार्यकर्ते नेते आहेत, काही माजी आमदार, आजी आमदार, हे सगळे आमच्या संपर्कात आहेत. कारण त्यांना भविष्य दिसतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार येणार आहे. यांनी कितीही बोंबा मारण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात हे शक्य होणार नाही. शेवटी लोकांना विकास पाहिजे. गेल्या 2 वर्षात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो विकासाचा एक झंझावत लावला या महाराष्ट्रात, जे निर्णय घेतले, व महिलांना 50% ST बदली सवलत असू द्या, शेतकऱ्यांना 6,000 रुपये अनुदान असू द्या, अशा विविध गोष्टींचा जो झंझावात या मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्रात आणला, त्या विकासाच्या गोष्टीवर, त्या अजेंड्यावर विश्वास ठेवून हे सगळे आमदार आणि पदाधिकारी आमच्याकडे येण्याच्या संपर्कात आहेत, आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आणि आमचे वरिष्ठ नेते त्यांना नक्कीच सामावून घेतील आणि आपल्याला बघायला मिळेल की महायुती ही विधानसभेमध्ये अगदी प्रचंड बहुमताने आणि जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊन या महाराष्ट्रामध्ये सरकार हे महायुतीचंच असणार आहे. सर, विधानसभेला मोदी जेवढ्या सभा घेतली तेवढा फायदा महाविकास आघाडीला तर शरद पवार म्हणतात, तुम्ही कसं बघतात काय? कसं आहे की मागच्या काळामध्ये राहुल गांधींनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे उमेदवार पडलेले आहेत. राहुल गांधी पण महाराष्ट्रात आले नाहीत 4 सभांनंतर. मग आम्ही तसं म्हणायचं का? कसं असतं की निवडणुकीच्या काळामध्ये एक योगायोग जो म्हणतो तो योगायोग असतो. त्याच्यामुळे तिथे प्रवेश केला म्हणून तिकडचा उमेदवार पडला असं म्हणणं जर कोण बोलत असेल तर तो मतदारांचा अपमान आहे. कारण त्याच्यामुळे काय लोक मतं द्यायची काही कमी करत नाहीत. आणि सगळे उमेदवार तुम्ही बघाल तर 30-40 हजाराच्या फरकाने पडलेले आहेत, कुठे 5 हजाराच्या फरकाने पडलेत, कुठे 15 हजाराच्या फरकाने पडलेत. लोकसभेमध्ये उमेदवार पडतो तो 1 लाख 1.5 लाखाच्या फरकाने. त्याच्यामुळे ही लढत अटीतटीची झालेली आहे. आणि अशा पद्धतीचं जे विधान पवारसाहेबांनी, आदरणीय पवारसाहेबांनी केलं आहे ते मला वाटतं योग्य नाही. शेवटी पंतप्रधान आहेत, विधानसभेला पण ते येतील, सगळीकडे भाषणं करतील आणि तुम्हाला हे बघायला मिळेल की त्यांच्यामुळे महायुती सत्तेवर आलेली आपल्याला बघायला मिळेल. उद्धव ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलंय की जी आहे ते म्हणजे ही माहिती इंडियाच्या सरकार, मोदी सरकारने ते इंडियाचं सरकार आणि इंडियाचं सरकार किती दिवस आहे काही गॅरंटी नाही. बघा, ज्यावेळी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी महायुतीचं इकडे सरकार स्थापन केलं, त्या सरकार स्थापन केल्यानंतर स्थापन केल्याच्या दिवसापासून ते आत्तापर्यंत हे लोक बोलत आहेत महाविकास आघाडीवाले की हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार. आम्ही आरामात 2 वर्ष काढली, आता निवडणुकीला समोर जातोय. तीच गोष्ट आता यांची परत सुरू झालेली आहे की केंद्रातलं सरकार आज पडणार, उद्या पडणार. हे काही पडणार नाही. अगदी बहुमताने आमचं सरकार आहे आणि पुढची 5 वर्ष हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष आम्ही अगदी आरामात पूर्ण करू.